नमो नमः। आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील पान नंबर 40 वरील रम्य संस्कृतममधील लकार जगत लिट लकार हा भाग बघूया। याआधी 8वी आणि 9वी मध्ये आपण कोणकोणते लकार बघितलेत तर ते आधी बघूया। बघा, सगळ्यात आधी आपण बघितला होता लट लकार। लट लकार म्हणजेच वर्तमान काळ। त्याच्यानंतर लंग लकार। लंग लकार म्हणजेच काय, प्रथम भूतकाळ म्हणजे भूतकाळ बघितला होता। त्याच्यानंतर लोट लकार। लोट लकार म्हणजेच आज्ञार्थ, हे आपण 9वीत बघितलं होतं। त्याच्यानंतर विधिलिंग लकार। विधिलिंग लकार म्हणजेच विध्यर्थ। आणि लृट लकार। लृट लकार म्हणजेच भविष्यकाळ। भविष्यकाळ हे आपण लकार बघितलेले आहेत। आणि आता आपण लीट लकार बघणार आहोत। लीट लकारालाच परोक्ष भूतकाळ म्हणतात। परोक्ष भूतकाळ। मग हा लकार कधी वापरायचा असतो तर खूप प्राचीन काळी घडलेल्या घटना सांगण्यासाठी हा लकार वापरतात। आता बघूया, इथे काही वाक्य दिलेत ती बघूया। मनुष्यः गृहे अवसत म्हणजे माणूस घरी राहिला। आता अवसत हे वस धातूचं लंग लकार प्रथम पुरुष एकवचनाचं रूप आहे। अवसत हा आहे लंग लकार। भूतकाळातल्या घटना सांगण्यासाठी इथे लंग लकार वापरलाय आणि अतिप्राचीन घटना सांगण्यासाठी लीट लकार वापरलाय। आता इकडचं वाक्य बघा, आदिमानवः गुहायाम उवास म्हणजे आदिमानव गुहेमध्ये राहत होता। आता हे जे उवास रूप आहे हे लीट लकाराचं रूप आहे। वस धातूचं मूळ धातू आहे वस, हे सुद्धा वस धातूचंच आहे, फक्त लंग लकाराचं आहे। आणि हे उवास जे आहे ते वस धातूचं लीट लकार प्रथम पुरुष एकवचनाचं रूप आहे, उवास। आता आपण खाली बघूया, एतानी वाक्यानी पठत म्हणजे ही वाक्य आपल्याला वाचायची आहेत। आता काय दिले, 2 कॉलम, यह आणि पुरा। यह म्हणजे काय तर काल म्हणजे काल घडलेल्या घटना, आणि पुरा म्हणजे काय यापूर्वी घडलेल्या घटना म्हणजे अतिप्राचीन घटना, जसं की रामायण महाभारतातल्या ज्या घटना असतील त्या सांगण्यासाठी आपण लीट लकार वापरतो। आणि नुकत्याच काही दिवसांपूर्वी घडलेल्या जर घटना असतील त्या सांगण्यासाठी आपण लंग लकार वापरतो। मग आता या लीट लकाराची फक्त प्रथम पुरुषाचीच रूपं असतात, कारण की या घटना कधी खूप प्राचीन घडलेल्या असतात। त्यामुळे तेव्हा उत्तम पुरुषही नसतो, मध्यम पुरुषही नसतो, म्हणजे काय त्यावेळेला आपण नव्हतो, म्हणून तेव्हा फक्त प्रथम पुरुष त्याचीच रूपं आहेत, त्याचेच प्रत्यय आहेत। आता ही वाक्य वाचूया। मोहनः पाठशालाम अगच्छत म्हणजे मोहन शाळेत गेला। आणि इकडचं श्रीकृष्णः सांदीपनी मुनेः आश्रमम जगाम म्हणजे श्रीकृष्ण सांदीपनी मुनींच्या आश्रमामध्ये गेला। आता यामध्ये अगच्छत आणि जगाम यामध्ये मूळ धातू कोणता आहे तर गमगच्छ। गमगच्छ हा धातू आहे। आणि अगच्छत हे गमगच्छ धातूचं लंग लकाराचं प्रथम पुरुष एकवचनाचं रूप आहे, तर जगाम हे गमगच्छ धातूचंच लीट लकाराचं प्रथम पुरुष एकवचनाचं रूप आहे। पुढचं वाक्य, छात्राः पुस्तिकाः अयच्छन् म्हणजे विद्यार्थ्यांनी पुस्तिकाः म्हणजे वह्या तर वह्या दिल्या। आणि देवाः शस्त्राणि ददुः म्हणजे देवांनी शस्त्रे दिली। तर यामध्ये मूळ धातू कोणता आहे अयच्छन् आणि ददुः मध्ये तर दायच्छ हा मूळ धातू आहे। अयच्छन् हे लंग लकाराचं प्रथम पुरुष बहुवचनाचं रूप आहे, कारण की इथे बघा छात्राः हे बहुवचन आहे आणि अयच्छन् हे सुद्धा बहुवचन केलंय। तसंच देवाः हे बहुवचन म्हणून ददुः हे सुद्धा लीट लकाराचं प्रथम पुरुष बहुवचनाचं रूप आहे। पुढचं वाक्य,
गंधारः फलम अखादत, म्हणजे गंधारने फळ खाल्ले. आणि श्रीरामः बदरी फलानी चखाद, म्हणजे श्रीरामांनी बदरी फलाने म्हणजेच बोरं खाल्ली. आता यामध्ये चखाद आणि अखादत याच्यामध्ये मूळ धातू कोणता आहे तर खाद. खाद हा मूळ धातू आहे. अखादत हे लंग लकार प्रथम पुरुष एकवचन आहे, तर चखाद हे लीट लकार प्रथम पुरुष एकवचन आहे. पुढचं वाक्य बालकः देवम अनमत, म्हणजे मुलाने देवाला नमस्कार केला. आणि कर्णः शक्रम ननाम, म्हणजे कर्णाने इंद्राला नमस्कार केला. शक्र म्हणजेच इंद्र. तर याच्यामध्ये अनमत आणि ननाम मध्ये मूळ धातू आहे नम. अनमत हे आहे नम धातूचं लंग लकार प्रथम पुरुष एकवचन आहे, तर ननाम हे लीट लकाराचं प्रथम पुरुष एकवचन आहे. आता पुढे काय केलंय बघा, इथे आपल्याला काय केलंय, क्रू या धातूची वेगवेगळ्या काळातली रूपं दिलेली आहेत. जसं की प्राचीन काले, आत्ताच आपण बघितलं की अतिप्राचीन घडलेली घटना सांगण्यासाठी लीट लकार वापरतो, म्हणून क्रू या धातूचं लीट लकाराचं रूप दिलंय चकार. चकार. त्याच्यानंतर यह, म्हणजे कालच समजा घडलेली घटना आहे तर ती सांगण्यासाठी लंग लकार वापरतो आपण. त्याचं प्रथम पुरुष एकवचनाचं रूप घेतलंय अकरोत. अकरोत. अद्य, म्हणजे आज घडलेली घटना सांगायची असेल तर आपण लट लकार वापरतो, म्हणजेच वर्तमान काळ वापरतो, म्हणून त्याचं रूप आहे करोती. आणि श्वः किंवा आगामी काले, म्हणजेच काय, भविष्यकाळी ज्या घटना घडणार आहेत, भविष्यकाळ सांगण्यासाठी आपण कोणता लकार वापरतो, लृट लकार वापरतो. त्याचं रूप दिलंय करिष्यती. करिष्यती. आता पुढे काय दिलंय, जिज्ञासापत्रम कृती. ही कृती करायची एक मूल धातुम योजयत. आता खाली काय केलंय, आपल्याला त्यांनी लीट लकाराची रूपं दिली आहेत आणि त्याचे मूळ धातू सुद्धा दिले आहेत, फक्त ते आपल्याला योग्य प्रमाणे जोड्या लावायच्या आहेत. जसं की बभाषे. आता बभाषे आहे, मग त्याचा मूळ धातू कोणता आहे बघा बरं, तर बभाषेचा मूळ धातू आहे भाष. भाष. त्याच्यानंतर आहे मुमोच. मुमोचचा मूळ धातू कोणता आहे तर मुच. मुच हा यामधला मूळ धातू आहे. पुढे आहे लेभे. लेभेमध्ये मूळ धातू कोणता आहे तर लभ. हा इथे आहे लभ. लेभेमधला मूळ धातू आहे लभ. पपाठ. पपाठमध्ये मूळ धातू आहे पठ. त्याच्यानंतर पपात. पपातमध्ये मूळ धातू आहे पत. पपऊ. पपऊमध्ये मूळ धातू आहे पा. ववंदे. ववंदेमध्ये मूळ धातू आहे वंद. वंद. आणि ददौ. ददौ याच्यामध्ये मूळ धातू आहे दा. तर अशा प्रकारे आज इथे त्यांनी आपल्याला काय लीट लकाराची ओळख करून दिलेली आहे. आणि याच्या पुढे जे भाषासूत्रम 3 आहे त्याच्यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये तो आपल्याला समजावून सांगितलेला आहे. म्हणजेच त्याचे प्रत्यय काय आहेत, परस्मैपदाचे, आत्मनेपदाचे, त्याचे प्रकार कोणते आहेत 2, ते सुद्धा सगळं आहे. तर आपण ते पुढच्या भागामध्ये बघूयात. तर आजच्या भागात आपण लीट लकार हा बघितलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.